श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे। 46 दिवसानंतर शनी महाराज कुंभ राशीतून दुसऱ्या राशीत म्हणजेच काय की कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत। तर मित्रांनो, याची आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत की कुंभ राशीतून शनी महाराज 46 दिवसानंतर जाणार आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बघा की कुंभ राशीचे व्यक्ती हा अतिशय कष्टळू असतात, प्रामाणिक असतात आणि दिलेल्या जबाबदाऱ्या त्या पूर्णपणे समर्थपणे पेलणाऱ्या अशा कुंभ राशीचे व्यक्ती असतात। कुंभ रास ही राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, सध्या कुंभ राशीला 7.5 चालू आहे आणि 7.5चे दुसरे चरण चालू आहे। बरोबर 46 दिवसानंतर मित्रांनो की कुंभ राशीतून शनी महाराज मीन राशीत प्रवेश करणार आहे। मित्रांनो, याचा अर्थ असा की तुमची 7.5 संपणार नाहीये, परंतु 29 मार्च 2025 नंतर तुमचे 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहे आणि दुसरे चरण हे संपणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर शनी महाराज एका राशीत 2.5 वर्ष राहत असतात, म्हणजेच काय की कुंभ राशीत ते 2.5 वर्ष राहिलेले आहेत आणि आता ते प्रवेश करणार आहेत मीन राशीत। 7.5 तर तुमची चालूच असणार आहे, परंतु 7.5 मध्ये पण तुम्हाला थोडंसं समाधान असं मिळणार आहे की कुंभ राशीतून शनी महाराज हे मीन राशीत प्रवेश करणार आहे। तर मित्रांनो, बघा की 7.5चे जेव्हा तिसरे चरण तुमचे चालू होईल ते चरण तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे। मित्रांनो, दुसऱ्या चरणात तुम्ही फार कष्ट सहन केले असतील, काही लोकांना नोकरीमध्ये त्रास सहन करावा लागला असेल, मला असुरक्षित वाटत असेल, तुम्ही सारखे विचारात गुंतलेला असाल, नोकरीमध्ये तुम्ही विचार करत असाल, तुम्ही घरी असाल तर घरात तुम्ही सारखा विचार करण्यात गुंतलेले असाल। हे 2.5 वर्ष तुमच्यासाठी अतिशय कष्टदायक गेलेले असतील। मित्रांनो, बघा की तुम्ही खूप थकलेले पण असाल, म्हणजे काही काम करून थकलेले असाल, प्रवास करून थकलेले असाल किंवा सतत विचार करून थकलेले असाल, हॉस्पिटलच्या चक्रा मारून थकलेले असाल, दवाखान्यात चक्रा मारून तुम्ही थकलेले असाल। मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना काही ना काही थकावट ही जाणवतच असेल। वैवाहिक जीवनात त्यांचे प्रॉब्लेम येत असतील किंवा ज्यांना लग्न करण्याची इच्छा असेल त्यांचे लग्न होत नसतील। असे पूर्ण 2.5 वर्ष तुम्ही खूप समस्यांना, खूप संकटांना सामोरे गेल्या असेल किंवा ज्यांचा शनी चांगला असेल, ज्यांना चांगले परिणाम देत असेल, त्यांना पण नवीन नोकरी मिळाली असेल, नवीन जबाबदारी मिळाल्या असतील, नवीन ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली असेल, त्यातून तुम्हाला थकावट जाणवत असेल, नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे तुमचं मन थकलेलं असेल। मित्रांनो, अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला या 2.5 वर्षात सामोरे जावं लागलं असेल, परंतु येणाऱ्या 2.5 वर्षात 46 दिवसानंतर जेव्हा शनी महाराज आपली रास बदलतील त्यावेळेस तुमचं तिसरं चरण 7.5 चालू होणार आहे आणि तिसरं चरण जेव्हा तुमचं 7.5 चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला समाधानकारक अशा बातम्या येतील। समाधानकारक असं तो येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत समाधानकारक राहणार आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया की कुंभ राशीला येणाऱ्या 46 दिवसानंतर काय बदल घडणार आहे। तर मित्रांनो, बघा की येणाऱ्या 46 दिवसानंतर जेव्हा कुंभ राशीतून शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस तुमचं 7.5चं तिसरं चरण चालू होणार आहे आणि तिसरं चरण जेव्हा चालू होईल त्यावेळेस मित्रांनो की ज्यांना विवाह करण्याची इच्छा असेल त्यांचे विवाह हे जुळून येतील। मित्रांनो, बघा की तुमच्या विवाहामध्ये अनेक अडचणी येत होत्या, अनेक समस्या येत होत्या, त्या समस्या दूर होतील आणि तुमचे विवाह जुळतील। वैवाहिक ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांच्या वैवाहिक जीवनात काय अडचणी येत असतील, एकमेकांचं पटत नसेल, ते एकमेकांचं पटणं आता सुरू होणार आहे। तुमच्या आपापसातील मतभेद बाजूला ठेवून तुम्ही एकमेकांत तुमचं वैवाहिक जीवन तुमचं चांगलं जाणार आहे। तुम्ही एकमेकांना समजून घेणार आहात, तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेईल, तुम्ही जोडीदाराला समजून घेणार आहात, तुमच्या कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे। मित्रांनो, वातावरण तुमचं कुटुंबातील चांगलं असल्यामुळे तुम्ही सुद्धा आनंदित राहणार आहात। मित्रांनो, बघा की 46 दिवसानंतर थोडेच दिवस शिल्लक आहेत, ह्या दिवसानंतर तुमचं अतिशय चांगलं कुटुंबात वातावरण असणार आहे। तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचा सपोर्ट मिळणार आहे, तुमच्या नातेवाईकांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की बघा
नोकरीमध्ये सुद्धा तुमचं वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. तुमचे जे सहकारी असतील त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. एकंदरीत काय मित्रांनो, की नोकरीमध्ये, कुटुंबामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल अशा ठिकाणी तुम्हाला चांगलं सहकार्य, चांगलं वातावरण मिळणार आहे. जे तुमचे विचार चालू होते, जे असुरक्षिततेची भावना तुमच्या मनामध्ये होती, ती असुरक्षिततेची भावना तुमची दूर होणार आहे. मित्रांनो, बघा की तुम्ही सतत विचार करत होता, गेले 2.5 वर्ष तुम्ही सतत एका विचारात घालवले असतील, ते विचारातून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे बघा की ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल ते व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. ज्यांचा व्यवसाय असेल त्यांचा व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. तुमच्या वाणीमध्ये बदल घडून येऊ शकतो. म्हणजेच काय की तुमची वाणी गोड मधुर होऊ शकते. तुम्ही जे एकमेकांशी चांगलं बोलणार आहात, तुमचे व्यवसायात असाल तर व्यवसायाच्या ठिकाणी जे ग्राहक येतील त्या ग्राहकांशी तुम्ही चांगलं बोलणार आहात, चांगलं तुम्ही बोलू शकता. त्यामुळे तुमच्या व्यवसाय वाढीत त्याचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. एकंदरीत मित्रांनो, बघा की कुंभ राशीतून जेव्हा शनी महाराज आपली मीन राशीत जाणार आहे, प्रवेश करणार आहे, त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक चांगले बदल घडून येणार आहेत. मित्रांनो, जे तुम्ही 2.5 वर्षात संकट सामोरे गेला, हाल काढले, ते हाल तुमचे दूर होतील आणि चांगले दिवस तुम्हाला येणार आहेत. मित्रांनो, फक्त काही गोष्टी तुम्हाला लक्षातही ठेवायच्या आहेत, काही गोष्टीचे पालन तुम्हाला करायचे आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर नोकरीमध्ये तुमच्या वरिष्ठांशी तुम्हाला वाद घालायचा नाहीये. कनिष्ठ जे असतील तुमच्या कनिष्ठांशी सुद्धा वाद घालायचा नाहीये. येणारे जे 2.5 वर्ष आहेत ते 2.5 वर्ष तुम्हाला साडेसाती चालूच असणार आहे मित्रांनो. आणि 46 दिवस राहिलेले आहेत. 46 दिवस तुम्हाला साडेसातीचे तिसरे चरण चालू होण्यासाठी राहिलेले आहेत. तर त्या 46 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या 46 दिवसात तुम्हाला मित्रांनो की तुमच्या वरिष्ठांशी वाद घालायचा नाही. तुमच्या सहकारी जे असतील त्या सहकाऱ्यांशी तुम्हाला वाद घालायचा नाही आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबात तुमच्या जोडीदाराशी तुम्हाला वाद घालायचा नाही. तुमचे जे नातेवाईक असतील त्यांच्याशी तुम्हाला वाद घालायचा आहे. तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या वाणीवर नियंत्रण ठेवूनच तुम्हाला समोरच्याशी बोलायचं आहे. जर तुम्ही काही छोटे छोटे नियम जर पाळले तर येणारे दिवस हे तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे. तुम्ही जर व्यवसायात असाल तर व्यवसायात सुद्धा तुम्हाला ग्राहकांशी बोलताना तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. ग्राहकांशी तुम्हाला गोडच बोलायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही कोणाला कर्ज देणार असाल तर 46 दिवस ते कर्ज थोडंसं थांबवा. 46 दिवसानंतर ते कर्ज द्या. किंवा तुम्हाला कर्ज जर घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्ही 46 दिवस थोडंसं थांबून थोडंसं प्रतीक्षा करा आणि प्रतीक्षेनंतरच तो निर्णय घ्या. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती गुंतवणूक नक्की करा, परंतु तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. जे त्यातील तज्ज्ञ असतील त्या तज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. त्यानंतर मात्र 46 दिवसानंतर तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही व्यवसाय नवीन टाकू शकता. नवीन नोकरी संदर्भात तुम्ही भेटू शकता किंवा नवीन नोकरी तुम्हाला मिळू शकते. ज्यांना विवाह करण्याची इच्छा असेल त्यांचे विवाह येणाऱ्या 46 दिवसानंतर जमू शकतात. तुमचं वैवाहिक जीवन अतिशय चांगलं राहणार आहे. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. तुमचं घरातील बाहेरचं वातावरण सुद्धा अतिशय चांगलं राहणार आहे. मित्रांनो, 46 दिवसानंतर तुमच्या जीवनात अतिशय चांगले परिवर्तन घडून येणार आहे. परंतु तुम्हाला थोडंसं काही करायचं सुद्धा आहे, काही मार्ग अवलंबन करायचा आहे. त्यातला पहिला मार्ग म्हणजे तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. शनी महाराजांना दर शनिवारी तुम्हाला काळे तीळ व तेल व्हायचे आहे. दर शनिवारी तुम्ही हनुमानाच्या बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे वाचन करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही पशुपक्ष्यांना दाना पाणी सुद्धा घालू शकता. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.